नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले असून या अभियानात भाजपाचे नेते व पदाधिकारी घरोघरी जाऊन लोकांना सरकारने केलेली कामे, लोकांसाठी आणलेल्या योजनांची माहिती देतील व जनतेच्या काही सूचना असतील तर त्या सूचनांची आपल्या नेत्यापर्यंत पोहोचवतील. नागपुरात हे अभियान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मध्य नागपुरातून सुरुवात झाले आहे. गडकरी यांनी काही घरात जाऊन पत्रक वाटले आणि लोकांच्या सोबत संवाद साधला. गडकरी बोलले की या अभियानाच्या माध्यमातून लोकांची शुभकामना व आशीर्वाद आम्हाला मिळेल आणि आम्ही निवडणुकीत नक्की विजयी होऊ. नितीन जी, क्या कहेंगे आप जनसंपर्क अभियान सुरू होत आहे, आज काय सांगता? आज सर्व ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये महाजनसंपर्क अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि मी स्वतः आज मध्य नागपूरमधल्या या क्षेत्रामध्ये स्वतः या ठिकाणी पहिलं पॉम्पलेट देऊन याची सुरुवात केली आहे. जे काही काम 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने केलं आणि महाराष्ट्रामध्ये पण जे कामं सुरू आहेत या सर्वाचा परिणाम जनतेमध्ये दिसून येतो आहे. या जनसंपर्क अभियानाच्या द्वारे लोकांना सगळ्या कामाची माहिती देण्याचा प्रयत्न कार्यकर्ते आणि आम्ही सगळे मिळून करतो आहे. यातून जनतेचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आमच्या मागे आहेत आणि नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत आम्ही विजय होऊ असा मला विश्वास आहे. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर, हा माझा CV. तुमचा CV खूप चांगला आहे, पण आम्ही फ्रेशर्सना काम देऊ शकत नाही. आई वडिलांच्या या इच्छा आम्ही कधी पूर्ण करू शकेन का? प्रगतीचा ध्यास घे तू, विकासाची कास घे तू, शिक्षण आणि प्रशिक्षण घे तू, परिश्रमाचे वेतन घे तू, नव्या महाराष्ट्राचा घे तू विचार, कुशल युवकांचे स्वप्न साकार. कुशल महाराष्ट्र, संपन्न महाराष्ट्र.